तुषारजी, एक सांगा, आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. किती अर्ज आहेत, कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे? आज आपण पाहिलं पूर्ण शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे अनेक जाती धर्माच्या लोकांचे डोळे पाहू लागलेले आहेत. आज पुन्हा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक आम्रपाली केशव जोंधळे यांना वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही प्रभाग क्रमांक 9 भीमनगर, विजयनगर, कुरेशी मौला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, अभेस कॉलनी या भागातल्या प्रभागामधून आम्ही 2 उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी दाखल केलेले आहेत. अनुसूचित जाती महिलांमधून आम्ही लक्ष्मीबाई बालाजी गायकवाड, त्याचबरोबर ओपन सर्वसाधारण महिला विद्या लक्ष्मण गायकवाड यांच्या 2 उमेदवारी आम्ही आज या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत. या उमेदवाऱ्या दाखल करताना वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणं, आज आमच्या प्रभागाचं आपण परिस्थिती पाहिली असेल. आज बी आमच्या प्रभागामधल्या नाल्यामध्ये डुकरं आज बी फिरत आहेत. आज बी आमच्या वस्त्या पाहिल्या असतील, ज्या वस्त्या दलित वस्तीमध्ये अनेक करोडो रुपयाचा निधी या ठिकाणचा शासन देतो, परंतु या ठिकाणच्या यापूर्वीच्या चोरांनी, काही सत्ताधारी चोरांनी या प्रभागाला भकास करण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणून आज वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही 2 उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मी या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनीला विनंती करतो की या 2 उमेदवारांना आणि पूर्ण शहरातल्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना, त्याचबरोबर नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आपण भरघोस. पूर्ण शहरामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 2 फॉर्म आम्ही भरलेले आहेत. SC राखीव म्हणून लक्ष्मीबाई बालाजी गायकवाड यांचा आहे आणि ओपनमधून सर्वसाधारण ओपनमधून आमची ताई विद्या गायकवाड या दोघांचा फॉर्म भरलेला आहे. आणि ह्या दोघांना वंचित बहुजन आघाडीकडून सर्वात ताकदीने आम्ही निवडून देणार आहोत आणि त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी, त्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरजू, ज्या अडचणी आहेत त्या संपूर्ण करण्यासाठी या 2 माणसांना, 2 महिलांना आम्ही पुढे केलेला आहे. त्या ठिकाणी अशी घाणेरी झालेले प्रभाग, त्या ठिकाणी कचरा घाण आहे आता बी परिस्थितीमध्ये, त्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही, व्यवस्थित त्या ठिकाणी रोड नाहीत. अशा पद्धतीनं या लोकांनी कामं केलेली आहेत. तर त्या लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे मोठा एक व्यापक म्हणून त्यांना प्रत्युत्तर देऊन नगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचाच आम्ही झेंडा फडकवणार आहेत. या ठिकाणी माझे 2 शब्द संपले.